हॅलो अँड वेलकम टू बिलाडे सर क्लासेस. तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे मेगास्पोरोजिनेसिस. आता हा मेगास्पोरोजिनेसिस नेमका काय असतो तर लक्षात ठेवा, मेगास्पोर फॉर्म होण्याची जी प्रोसेस असते त्याला मेगास्पोरोजिनेसिस म्हणतात. ॲक्च्युअल पाहायला गेलं तर मेगास्पोरोजिनेसिसच्या मध्ये हा जो मेगास्पोर असतो हा हॅप्लॉइड असतो आणि हा बनण्यासाठी ही असते MMC. आता MMC नेमकी काय, त्याला म्हणतात मेगास्पोर मदर सेल. तर ह्या मेगास्पोर मदर सेलच्या पासून जी डिप्लॉइड असते तिच्यापासून मेगास्पोर तयार होतो आणि हा जो मेगास्पोर तयार झालेला असतो तो मेगास्पोर हा हॅप्लॉइड असतो. म्हणजे डिप्लॉइड MMC पासून हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्मेशन होण्याच्या पद्धतीला म्हटलं जातं मेगास्पोरोजिनेसिस. आता हे नेमकं पहा की याच्यामध्ये काय दिसतंय. तर तुम्हाला दिसत असेल ही आहे MMC, याला म्हणतात मेगास्पोर मदर सेल, जी डिप्लॉइड आहे. सुरुवातीला तुम्हाला ही MMC इथे दिसेल. या MMC पासून ठीक आहे एक फिमेल गॅमेटोफाइट, याला म्हणतात एम्ब्रियो सॅक. ही एम्ब्रियो सॅक आहे किंवा ही आहे फिमेल गॅमेटोफाइट किंवा यालाच म्हटलं गेलं तुमचा मेगास्पोर. तर म्हणून नीट लक्षात ठेवा, MMC पासून म्हणजे मेगास्पोर मदर सेलपासून जे डिप्लॉइड आहे त्याच्यापासून हॅप्लाइड मेगास्पोर फॉर्मेशन होण्याच्या पद्धतीला प्रोसेसला म्हटलं जातं मेगास्पोरोजिनेसिस. आणि आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या मध्ये आपल्याला मेगास्पोरोजिनेसिस कसं होतं ते समजून घ्यायचं आहे. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. पहिले मी जे तुम्हाला सांगतोय ह्या आकृतीमध्ये नीट पहा. या आकृतीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा, जेव्हा इमॅच्युअर फिमेल गॅमेट असेल, म्हणजे इमॅच्युअर फिमेल गॅमेट तुम्हाला एखादी जी ओव्हरी असते, म्हणजे आपण पाहिलं होतं की हे एक ओव्हरी होती अशी आणि ओव्हरीच्या मध्ये ओव्हिल्स होते. आता हे जे ओव्हिल्स आहेत ॲक्च्युली जे तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं असेल, डायग्रामसुद्धा पाहिली असेल त्याची, की ह्या डायग्रामच्या मध्ये म्हणजे जी ओव्हिल्स आहेत ते ओव्हिल्सच्या मधल्या साईडमध्ये जी मेगास्पोर सेल आहे म्हणजे जी मदर सेल आहे, या मदर सेलचं डिव्हिजन व्हायला सुरुवात करेल आणि ते मदर सेलचं डिव्हिजन होऊन ही जी मॅच्युअर हॅप्लॉइड मेगास्पोर म्हणजे फिमेल गॅमेट आहे किंवा जो मॅच्युअर एम्ब्रियो सॅक आहे, याला अजून एक नाव दिलं जातं एम्ब्रियो सॅक, किंवा तुम्ही त्याला फिमेल गॅमेट म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा हॅप्लॉइड मेगास्पोर म्हटलं सुद्धा चालेल. म्हणजे प्रॉपरली मेगास्पोर मदर सेलच्या पासून सेल डिव्हिजन व्हायला सुरुवात होतं आणि ही जी सेल डिव्हिजन आहे, MMCची जी सेल डिव्हिजन आहे ती एम्ब्रियो सॅक तयार करते, जी फिमेल गॅमेटोफाइट म्हणून ओळखली जाते किंवा मॅच्युअर एम्ब्रियो सॅक म्हणून ओळखली जाते. ही असते हॅप्लॉइडवाली. तर काय होतं कसं होतं ते आपण डायग्रामने पहिले समजून मग नंतर आपलं जे काही थिअरी लेक्चर्स आहे त्याच्याकडे लक्ष देऊ. नीट ऐका. सुरुवातीला जो इमॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट आहे म्हणजे जी मेगास्पोर मदर सेल असते, ही तुम्ही काल पहिल्या लेक्चरमध्ये पाहिली असेल. इंटिगमेंट्स होते, इथे तुम्हाला एम्ब्रियो सॅक दिसली, स्ट्रक्चर्स तुम्ही शिकले आणि ह्या पद्धतीने इथे एक प्लेसेंटा होता, फ्युनिक्युलाय होता आणि त्याच्या मदतीने तुम्हाला मधल्या साईडमध्ये इथे तुम्हाला एक एम्ब्रियो सॅक दिसत होती ज्याच्यामध्ये सिनर्जिड्स होते. ठीक आहे, अँटीपोडल सेल, सिनर्जिड आणि काय होते एक सेल आणि एक न्यूक्लियस होता तो भाग. नीट ऐका आता की काय होतं नेमकं, की ही जी MMC आहे तिचं मेओसिस होतं आणि मेओसिस होऊन एका MMC पासून 4 सेल तयार होतात. म्हणजे हे 4 हॅप्लॉइड मेगास्पोर सेल फॉर्म होतात आणि ह्या ज्या 4 हॅप्लॉइड मेगास्पोर सेल्स आहेत तर या 4 पैकी वरच्या ज्या 3 आहेत त्या डिजनरेट होऊन जातात म्हणजे ॲबॉर्ट होतात. जर वरच्या 3 ॲबॉर्ट झाल्या आहेत तर फक्त उरते एकच, ही जी 4थ्या नंबरची आहे ना ही एक उरते आणि ॲबॉर्ट झाल्यानंतर म्हणजे जी स्ट्रॉंग आहे तीच उरते. बाकी सगळ्या ज्या काही आहेत ते अबॉर्ट होऊन जातात, मरतात. मग उरलेली जी स्ट्रॉंग सेल आहे, ही उरलेली स्ट्रॉंग सेल या स्ट्रॉंग सेलपासून म्हणजेच इथूनच तुमचा जो एम्ब्रियो सॅक आहे, जो मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट आहे तो तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजे आता जसं तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसतंय की वरच्या 3 डिजनरेट झालेल्या आहेत आणि उरते फक्त खालची एकच. दिस इज कॉल्ड मेगास्पोर किंवा एम्ब्रियो सॅक, ही हॅप्लॉइड असते. आता म्हणजे बघा,
MMC ती डिप्लॉइड होती, त्या डिप्लॉइडमध्ये मायोसिस झालं आणि मेयोसिसपासून तुम्हाला हॅप्लॉइड मेगास्पोरची सेल फॉर्म झाली. आता ही जी सेल आहे ती ग्रो करेल. म्हणजे मेगास्पोर मदर सेलपासून मेगास्पोर तयार झाला, म्हणजे डिप्लॉइडचा हॅप्लॉइड झाला. आणि ही जी उरलेली चौथी होती, म्हणजे ज्या 3 डिजनरेट झाल्या त्याच्यापासून उरलेली जी चौथी होती त्याच्यापासून आता एम्ब्रिओ सॅक बनायला काय होईल, सुरुवात होईल. मग मेगास्पोर किंवा याला म्हणतात एम्ब्रिओ सॅक जी हॅप्लॉइड आहे, तर याच्यामध्ये ग्रोथ व्हायला सुरुवात होते या चौथ्या सेलची. ग्रोथ नरिशमेंट बाय द न्यू सेलस. म्हणजे आता न्यू सेलस याला एनर्जी प्रोव्हाइड करतं, अन्न प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. आणि त्या अन्नाच्या मदतीने, त्या एनर्जीच्या मदतीने, त्या प्रोटीनच्या मदतीने ही जी सेल आहे ती ग्रो व्हायला सुरुवात होते, तिची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. जशी तिची ग्रोथ होते तशा ग्रोथच्या मध्ये आता इंटरनल न्यूक्लिअर डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. म्हणजे म्हणजे अल्टरनेटली मायटोसिस 1 आणि मायटोसिस 2 होतो. म्हणजे फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होते. म्हणजे जसं की तुम्हाला मायटोसिस 1मध्ये दिसत असेल की मायटोसिस 1 झाला तर त्याचा जो एक न्यूक्लियस होता, ज्यावेळेस ती ग्रो झाली असेल, ग्रो झालेल्या सेलच्या पासून मायटोसिस 1 होईल, त्याच्यापासून जो न्यूक्लियस आहे एका न्यूक्लियसची किती बनतील, 2 न्यूक्लियस तयार जातील. आता हे जे 2 न्यूक्लियस आहे नियरेस्ट एंड ऑफ द दॅट, की एक साईडला मायक्रोपायलर एंडच्या साईडला हे घडेल, एंड नियरेस्ट टू द. आणि परत याला पुढे अजून समजू आपण की हे जे 2 न्यूक्लियस आहे, हे 2 न्यूक्लियसच्या पासून परत मायटोसिस 2 ची डिव्हिजन होईल. हे 2 चे 4 न्यूक्लियस इथे तयार होताना तुम्हाला दिसत असतील. म्हणजे हे 2 न्यूक्लियसचे आता किती झाले, 4. 1 2 3 आणि काय झाले, 4. तर अल्टरनेट डिव्हिजन व्हायला सुरुवात झाली. आता 4चे परत होऊन जातील तुमचे 8 टोटल. 4चे परत म्हणजे तिसरी जी मायटोसिस झालेली आहे त्या तिसऱ्या मायटोसिसमध्ये 4चे किती झाले, 8 झाले. म्हणजे हे समजा पहिल्या मायटोसिसमध्ये एकाचे 2 झाले आणि दुसऱ्या मायटोसिसमध्ये 2चे 4 झाले आणि तिसऱ्या मायटोसिसमध्ये 4चे किती झाले, 8. तर तुम्हाला दिसत असेल की हे 4 म्हणजे 8 सेलवाला आहे, ज्याच्यामध्ये जे 3 इथे वरती दिसत आहेत यांना अँटीपोडल सेल म्हणतात. वरती 3 गेल्या त्या अँटीपोडल सेल आहेत. खाली 3 आल्या त्यांना म्हटलं गेलं, त्याच्यापैकी 2 आहेत सिनर्जिड आणि एकदम मधला जो असतो ना त्याला म्हटलं होतं एग सेल, दॅट इज कॉल्ड फिमेल गॅमेट. हा फिमेल गॅमेट असतो. आणि ह्या फिमेल गॅमेटच्या वरती याच्या मधल्या ज्या 2 सेल तुम्हाला दिसायला भेटत आहेत त्यांना म्हटलं होतं पोलर न्यूक्लियस. आता हे पोलर न्यूक्लियस टोटल 8 आहेत. 3 आणि 3 6 7 आणि किती आहेत, 8. हे पोलर न्यूक्लियस परत फ्यूज होतात आणि फ्यूज होऊन त्या 2 न्यूक्लियसचा एकच बनतो. म्हणजे हा हॅप्लॉइडचा काय होऊन जातो, दोघं हॅप्लॉइड होते आणि दोघं न्यूक्लियस एकत्र आल्यानंतर ते डिप्लॉइड होऊन जातात. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होतं पुढच्या याच्यामध्ये आणि मग फायनली तयार होते मॅच्युअर सॅक म्हणजे फिमेल गॅमेटोफाइट जस्ट बिफोर द फर्टिलायझेशन. आणि याच्यामध्ये 7 सेल असतात. बघा ह्या स्टेजमध्ये 8 सेल आहेत. न्यूक्लियस फ्यूज झाला, तो 8व्या नंबरचा जो न्यूक्लियस आहे तो R6 हॅप्लॉइड 1 इज व्हॉट, डिप्लॉइड. म्हणजे आता याच्यामध्ये या 6च्या 6 हॅप्लॉइड सेल आहेत आणि हा एक जो कांता आहे तुमचा डिप्लॉइड सेल. ह्या पद्धतीने ही जी प्रोसेस आहे डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट ती होते. याला अजून आपण समजून घेऊ याच्या मदतीने. इथे तुम्हाला दिसत असेल मेगास्पोर मदर सेल अंडरगोज द मेयोसिस. याच्यामध्ये मेयोसिस होतं. लिनियर टेट्रेट, टेट्रेटचा अर्थ होतो 4. लिनियर डिव्हिजन होतं आणि लिनियर डिव्हिजन होऊन मेगास्पोर मदर सेलचे 4 सेल तयार होतात, ज्या चारीच्या चारी काय असतात, हॅप्लॉइड असतात, ज्यांना मेगास्पोर म्हटलं जातं. म्हणजे आपण म्हटलं ना की मेगास्पोर MMC पासून मेगास्पोर तयार होणं याला म्हणतात मेगास्पोरोजिनेसिस. आता मेगास्पोर तयार झालेला आहे आणि ह्या मेगास्पोरच्या मध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात करेल. डेव्हलपमेंटच्या आधी मी तुम्हाला सांगतो काय घडतं. ते म्हणजे काय की ज्या वरच्या ज्या 3 आहेत, अप्पर 3 ज्या मेगास्पोर आहेत ह्या अबॉर्ट होतात, मरतात आणि फक्त जी शेवटची एक उरते ना तिसऱ्या नंबरची, दॅट इज लोवेस्ट वन टुवर्ड द सेंटर ऑफ द काय न्यू सेलसच्या जवळची जी आहे ही रिमेन्स अनफंक्शनेबल राहते. अनफंक्शनेबल नाही, फंक्शनेबल म्हणजे तीच एक जिवंत राहते, बाकी सगळ्या काय होऊन जातात, अबॉर्ट होतात. नंतर तीच जी सेल आता ही जी उरलेली एक शेवटची 4थ्या नंबरची होती, इट ॲक्ट्स ॲज द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. तर ही पहिली सेल असते फिमेल गॅमेटोफाइटची.
आणि मग त्याच्यानंतर परत जनरली 1 मेगास्पोर टुवर्ड्स द सेंटर इज फंक्शनल मेगास्पोर. इट इज इन फॅक्ट द फर्स्ट सेल ऑफ द एम्ब्रियो, म्हणजे फिमेल गॅमेटोफाईटचं काम करते. म्हणजे मी तुम्हाला परत सांगितलं, मेगास्पोरच्या मध्ये याच्यामध्ये जे मेगास्पोर आहेत त्याच्यामध्ये 4 तयार झालेले आहेत. 4 पैकी 3 ॲबॉर्ट झाल्या. उरलेली जी शेवटची होती एक, तीच फक्त जिवंत राहिली आणि तीच आता ही काय करेल, फर्स्ट सेल ऑफ फिमेल गॅमेटोफाईटचं काम करेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये अंडर तीन सक्सेसिव्ह डिव्हिजन होतात. म्हणजे 3 सक्सेसिव्ह मेओसिस व्हायला सुरुवात करते आणि मेओसिसनी मायटोटिक डिव्हिजन म्हणतात त्याला. तर 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन होतात आणि फक्त न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. म्हणजे जो फ्री न्यूक्लियस आहे याच्यामध्ये 3 मायटोटिक डिव्हिजन झाल्या. त्या फक्त जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड व्हायला सुरुवात झाल्या. त्याच्यापासून किती तयार झाले, 8 न्यूक्लियाय तयार झाले, फॉर्म होतात. त्याच्यापैकी 4 ऑफ ईच, 4 जे 4 आहेत ना, आता म्हणजे बघा वरती 4 आहेत आणि खाली 4 आहेत. जर तुम्ही नीट पाहिलं असेल ना तर ह्या स्टेजमध्ये आपण हे समजलं की इथे तुम्हाला 4 न्यूक्लियस दिसतील. 4ची हिचे 2 अजून 2 तयार झाले आणि हे 2 तयार झाले. म्हणजे बाकीच्या वरच्या साईडला आहेत आणि बाकीचे काय खालच्या साईडला. म्हणजे वर 4 आहेत आणि खाली किती आहेत, 4 आहेत. तर हे वरचे 4 एका साईडला आणि वरचे 4 एका साईडला. म्हणजे एक तुमचे हे अँटीपोडल सेल झाले आणि दुसरे तुमची मायक्रोपायलर एंडच्याकडे येऊन जातील. म्हणजे ज्यावेळेस ही सेल डिव्हिजन दिसते, हा वरचा पार्ट तुमचा अँटीपोडलच्या साईडचा आहे आणि खालचा भाग तुमचा मायक्रोपायलरच्या साईडचा आहे. मग हे ज्यावेळेस तुम्ही फिमेल गॅमेटोफाईट मी स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हिल तुम्ही समजला होता, त्या ओव्हिलच्या मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मायक्रोपायलर एंड कोणता असतो आणि चलाजल एंड कोणता असतो. तर इथे तुम्हाला हा दिसेल की हा चलाजा एंडवाला आहे, की ज्याला अँटीपोडल सेलचा साईड म्हटला होता, आणि हा तुमचा आहे मायक्रोपायलर एंडच्या साईडचा. म्हणजे चलाजल एंडला 8 आणि मायक्रोपायलरच्या साईडला किती झाले, 4 मी 8 बोललोय, सॉरी. याच्यामध्ये वरच्या साईडला 4 आणि खालच्या साईडला 4, चलाजाच्या साईडला 4 आणि मायक्रोपायलरच्या साईडला किती झाले, तुमचे 4 झाले. म्हणजे अशा टोटल 8 सेल झाल्या. याच्यापैकी एक मायग्रेट करत मध्ये येतं. म्हणजे ह्या साईडने एक आला आणि वरच्या साईडने एक आला. हे 2 न्यूक्लियस जे हॅप्लॉइड होते आणि मग यांच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन होतं आणि डिप्लॉइड न्यू सेलस फॉर्म होतो. मग याच्यामध्ये 6 हॅप्लॉइड सेल असतात आणि जी 7वी असते ती डिप्लॉइड असते, कारण ते जे न्यूक्लियस असतात ते फ्यूज झालेले असतात. मग हे समजून घ्या की याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन झालं. मायटोटिक डिव्हिजन होऊन टोटल 8 न्यू सेल्स फॉर्म झाले. त्याच्यापैकी 4 वाले लोकेटेड टू द 4 एका साईडला आणि 4 एका साईडला. 1 न्यूक्लियस फ्रॉम ईच पोल, म्हणजे प्रत्येकामधून एक न्यूक्लियस मायग्रेट होत मध्ये आला सेंटरला आल्यानंतर त्याच्यापासून एक तयार झाला, त्याला म्हणतात पोलर न्यूक्लियाय. आता 3 सेल, वरच्या 3 आणि खाली 3, 3 सेल्स टुवर्ड्स द मायक्रोपायलर, ज्या खालच्या साईडला आहेत ना, जिथे एक सेल सिनर्जिटच्या वाला केस असतो तो मी तुम्हाला सांगतोय. ह्यावाल्या तुम्हाला जे मी म्हणायचं आहे ते ह्या साईडच्या इथे हे आहेत सिनर्जिट आणि एक सेल. ठीक आहे, हे आहेत तुमचे मायक्रोपायलर एंडवाले. हे मायक्रोपायलर एंड आणि हा चलाजा एंडवाला आहे. ठीक आहे, तर मायक्रोपायलर एंडच्या मध्ये 2 सेल सिनर्जिटच्या असतात आणि एक जी मधली सेल असते ती असते, दॅट इज कॉल्ड ॲज अन फिमेल गॅमेटोफाईट. ह्याला फिमेल गॅमेटोफाईट म्हटलं जातं. तर मग तेच मला म्हणायचं आहे की काय होतं की याच्यामध्ये दॅट मायक्रोपायलर एंडवाला जो आहे तुमचा, ज्याला मायक्रोपायलर एंड आपण म्हणतोय, मायक्रोपायलर एंडचा जो आहे तो त्याच्यामधला. ठीक आहे, सो दॅट न्यूक्लियस टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड कॉन्स्टिट्यूट द एग ॲपर्चर, म्हणजे तिथे तुम्हाला एक सेल दिसायला भेटते. ठीक आहे, आणि लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल त्याला म्हटलं गेलं, हा मधल्या साईडला असतो. मायक्रोपायलर एंड कॉन्स्टिट्यूट द एग ॲपर्चर आणि तिथल्या एकदम मधल्या साईडला सगळ्यात मोठा असतो हा लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड सेल असते. ही सेल बाकी सेलपेक्षा काय असते, मोठी असते. नंतर 2 सपोर्टिंग सेल ज्यांना सिनर्जिट मी सांगत होतो तुम्हाला, जे एग सेलला मदत करतायत. म्हणजे मधल्या साईडला आहे का, याच्या मधल्या बाजूमध्ये एकदम सेंटरमध्ये मधल्या साईडला एक सेल आहे ही, आणि त्याच्या आजूबाजूला 2 काय आहेत, सिनर्जिटच्या सेल आहेत. या पण हॅप्लॉइड आहेत आणि एक सेलसुद्धा कशी तुमची हॅप्लॉइड आहे. आणि मग तयार होतं हा स्ट्रक्चर. इथे वरच्या साईडला तुम्हाला अँटीपोडल सेल दिसतील, मध्ये न्यूक्लियस दिसेल याचा, हे त्या पद्धतीने.
म्हणून इट कन्सिस्ट ऑफ द लार्ज सेंट्रल हॅप्लॉइड एग सेल अँड द 2 सपोर्टिंग हॅप्लॉइड सिनर्जिड सेल. सिनर्जिड शोज द हेअर लाईक प्रोजेक्शन. याच्यामध्ये केसांसारखा भाग येतो जो काय करतो म्हणजे गाईड करण्याचं काम करतो, सपोर्टिंग काम करतो. म्हणजे काय होईल की हे जे हेअर लाईक प्रोजेक्शन्स आहेत ज्यांना फिलिफॉर्म ॲपर्चर म्हणून ओळखलं जातं, आणि हे फिलिफॉर्म ॲपर्चर जे आहेत जे सिनर्जिडमध्ये असतात, ठीक आहे, जे गाईड करतात, फक्त रस्ता दाखवतात कोणाला, पोलेन ट्यूबला, ज्यावेळेस ती एक सेलच्याकडे यायला सुरुवात करते. मग त्याच्यानंतर असतं वरच्या जे अँटीपोडल सेल्स आहेत, 3 अँटीपोडल सेल्स, दॅट 3 सेल्स, ठीक आहे. हे चलाजाच्या साईडला आहेत, वरच्या साईडला मी तुम्हाला बोललो होतो तसंच. म्हणजे हे ह्या पद्धतीने आलं हां, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथे 1 2 आणि किती दिसले, ह्या 3 दिसल्या, ह्या चलाजा एंडच्या होत्या. ह्या होत्या अँटीपोडल, इथे न्यूक्लियस होता, आणि इथे ह्या होत्या दोघं साईडच्या सिनर्जिडच्या सेल. मी हा वरचा जो पोर्शन म्हणतो ना, हा पोर्शन, दिस इज वॉट, तो चलाजा एंडचा आहे. म्हणजे काय, 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियस ऑफ द लार्ज सेंट्रल सेल फ्यूज टू फॉर्म काय डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. आता परत 2 जे हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय होते हे फ्यूज झाले आणि त्याच्यापासून सेकंडरी न्यूक्लियस फॉर्म झाला. दॅट न्यूक्लियस इज कॉल्ड, आता एकत्र आलेल्यालाच म्हटलं गेलं सेकंडरी न्यूक्लियस. याला म्हणतात डिफिनेटिव्ह न्यूसेलस. डिफिनेटिव्ह न्यूसेलस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि मग फायनली जी पूर्ण 7 सेलची जी सॅक तयार झालेली आहे, दिस 7 सेल्ड, आणि 8वा न्यूक्लियस जो असतो दॅट इज 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अन एम्ब्रियो सॅक. ही पूर्ण स्ट्रक्चर एम्ब्रियो सॅक आहे, आणि हेच एम्ब्रियो सॅक आता बदलून जाईल तुमचं बीमध्ये किंवा सीडच्या मध्ये तयार होऊन जाईल. दिस मेथड ऑफ, या मेथडला म्हटलं तर सिंगल मेगास्पोर, ज्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणून ओळखलं जातं. सो द मेथड ऑफ द एम्ब्रियो सॅक डेव्हलपमेंट फ्रॉम अ सिंगल मेगास्पोर, एकापासून तयार झाली, एकच सेलपासून तयार झाली. 4 पैकी फक्त एकच उरली आहे, आणि ते एकापासून तयार झालेला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणून ओळखलं जातं. तर हे असतं आपलं मेगास्पोरोजिनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ काय राहील, फिमेल गॅमेटोफाइट. मला वाटतं नक्की तुम्हाला लेक्चर समजलं असेल तर इतर लोकांना सुद्धा शेअर करायला विसरू नका, आणि लाईक करत चला, कारण हे जेवढं तुम्ही लाईक करणार तेवढं हे इतर लोकांपर्यंत जे लेक्चर आहे ते पोहोचत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.